नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन तर केलंच जातं, परंतु जी काही विद्यार्थ्यांची पालकांची वेळोवेळी फसवणूक केली जाते, त्यांच्यासोबत स्कॅम होतो, ॲडमिशनच्या नावाखाली पैशाची लूट होते, या संदर्भाने सुद्धा आपण वेळोवेळी विद्यार्थी पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून बरेचसे व्हिडिओ यापूर्वी पण पोस्ट केलेले आहे. तशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आज आपण या ठिकाणी पोस्ट करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता नीट परीक्षा झाल्यानंतर ऑफिशियल ॲन्सर कीनुसार आपला स्कोअर काढलेला आहे आणि स्कोअर काढल्यानंतर आलेल्या स्कोअरवर कुठे कुठे ॲडमिशन होऊ शकतं त्या संदर्भाने विद्यार्थी पालक ही चाचपणी करत असतात. अनेकदा इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून त्या माध्यमातून कुठे काय आपल्याला योग्य माहिती मिळते का त्यासाठी प्रयत्न केला जातो. बऱ्याचशा वेबसाईटला व्हिजिट केलं जातं, बरेचसे ॲप डाउनलोड केले जातात, त्या ठिकाणी आपला डेटा फिल केला जातो आणि मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कॉल यायला सुरू होतात आणि मग अशा ठिकाणी जे तर प्रत्यक्ष कुठेही कधीही भेटलेली नसलेली व्यक्ती तुम्हाला ॲडमिशन करून देण्याचं आमिष त्या ठिकाणी दाखवतात. त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये ते ॲडमिशनचं आमिष तुम्हाला दाखवलं जातं आणि ॲडमिशनच्या चिंतेमध्ये असलेले पालक विद्यार्थी याला बळी पडतात. थोडक्यात ॲडमिशन प्रक्रियेमध्ये खूप मोठा स्कॅम त्या ठिकाणी होत असतो. आजचा हा व्हिडिओ याच संदर्भाने आहे. कशा पद्धतीनं विद्यार्थी पालक फसवले जातात, कोणत्या पद्धतीच्या लोकांकडून ही फसवणूक वारंवार होतीये, पालक कसे त्याला बळी पडतात, या संदर्भाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर करतोय. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये विशेषतः MBBSच्या संदर्भाने स्कॅमची सुरुवात कुठून होते ते आपण लक्षात घ्या. जे विद्यार्थी ऑलरेडी रिपीटर आहेत किंवा जे फ्रेशर्स आहेत पण आता रिपीट करायचे नाही, आर्थिक बाजू बऱ्यापैकी चांगली आहे किंवा जरी चांगली नसेल तरीही MBBSला प्रवेश घेण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी पालक कमी बजेटमधलं कॉलेज कुठे मिळेल का याच्या शोधात असतात आणि खरं म्हणजे हीच मोठी चूक त्या ठिकाणी ठरते. बऱ्याचदा कमी बजेटमध्ये ॲडमिशन करून देण्याचं आमिष अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगळ्या ॲपमधनं किंवा फेसबुक ॲड, यूट्यूब ॲड, इन्स्टा ॲडच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्या ठिकाणी काही नंबर्स तुम्हाला उपलब्ध असतात. त्या नंबरवर तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला कमी बजेटमध्ये ॲडमिशन करून देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात ती व्यक्ती त्या कॉलेजचा प्रतिनिधी आहे का, की आपल्याला सांगितलेलं जातं जे बजेट आहे त्याच बजेटमध्ये हे ॲडमिशन होईल का, याचा फारसा विचार न करता बऱ्याचदा पालक ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग अमाऊंट देऊन ॲडमिशन होईल या आशेनं त्या ठिकाणी पैसे देतात. परंतु अडचण कुठे होते तेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. बऱ्याचदा MBBSच्या पालकांची मोठी फसवणूक कमी बजेटमध्ये ॲडमिशन करून देऊ या माध्यमातून होते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. समजा मी UP स्टेटमध्ये मी आमच्या ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ॲडमिशन करतो. साधारण 11, 11.5, 12 लाखापासून 15-16 लाखापर्यंत जे रेग्युलर कॉलेज आहे, मायनॉरिटी इन्स्टिट्यूट सोडून त्यांचीच फीस आहे. जर एखाद्या कॉलेजची फीस 16 लाख पर इयर असेल तर 4.5 वर्षाची फीस 16-64 आणि 8 लाख 72 लाख तर ही फीसच होती आहे. मग माझ्यासारखा जो माणूस आहे, जो ऑफिस टाकून बसलेला आहे, मी सांगतो सर, साधारण आपण असं गृहीत धरा की एक 12-13 लाखाचं 14 लाखाचं कॉलेज मिळालं तर एक 60-62 लाख फीस, हॉस्टेल मेस, इतर खर्च 11 लाख डिपॉझिट वगैरे असं धरून 75 लाखापर्यंत किंवा 80 लाखापर्यंत तुमचं बजेट जाईल. ह्याच व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीनं जेव्हा काही ठिकाणी इन्क्वायरी केली जाते त्या ठिकाणी 60 लाखात सगळं किंवा 50 लाखात ॲडमिशन अशा पद्धतीचं आश्वासन दिलं जातं आणि हे सांगितलं जातं की या ॲडमिशन करून द्यायला आमची 5 लाख फीस आहे. सर्वसामान्य पालक विचार करतो की वाघ सरांकडे गेल्यानंतर जर 80 लाख लागणार असतील आणि ही जर व्यक्ती 50 लाखात ॲडमिशन करून देते आणि ॲडिशनली ते त्यांची फीस म्हणून 5 लाख रुपये घेत आहेत तर 55 लाख झाले तरी आपण 25 लाख रुपये आपला त्या ठिकाणी फायदा होतो आहे. आणि अशा पद्धतीनं कमी बजेट सांगितल्यामुळं बरेचसे पालक याला बळी पडतात. प्रत्यक्षात एवढं कमी बजेट नसतंच, कारण कॉलेजची फीस, तिथं लागणारा राहण्याचा खर्च, इयरली जे काय मिसलेनियस एक्सपेन्सेस असतात ते, इयरली वर्षाची हॉस्टेल मेसची फीस, काही ठिकाणी हिडन चार्जेस मुलांकडून लाखभर रुपये दरवर्षी काढले जातात. ह्या सगळ्या गोष्टी जोडल्या तर 80 लाखाच्या कमी हे ॲडमिशन येत नाही. परंतु 50-55 लाख 60 लाखाचं बजेट असेल तर पालक त्याला बळी पडतात. 5 लाख रुपये घेतले जातात, तुमची ॲडमिशन प्रक्रिया केली जाते, तुम्हाला ॲडमिशन मिळतं. बऱ्याचदा मग तुम्ही ॲडमिशनला गेल्यानंतर
तुमच्या असं लक्षात येतं की पहिल्याच वर्षी आता आपल्याला कॉलेजला 20 लाख रुपये भरायचे आहेत आणि तिथून पुढं प्रतिवर्ष हॉस्टेल मेससह 16-17 लाख रुपये प्रतिवर्ष लागणार आहे. आणि मग जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा तुमचं बजेट हे 80च्या ऐवजी 85 लाख, काही केसमध्ये 90 लाखापर्यंत जातं. थोडक्यात काय, कमी बजेटमध्ये ॲडमिशन होतं आहे या विषयाला धरून कुणीही बळी पडू नका. जर तुम्हाला या संदर्भामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली कुठल्याही राज्याची प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर साधारण तिथले फी स्ट्रक्चर काय आहेत, मेरिटवर मिळतात का मॅनेजमेंट कोट्यात मिळतात, हे सगळं NRI कोट्यात मिळतात, हे सगळं तुम्ही समजून घेणं फार अपेक्षित आहे. दुसरं याच्यामधला मोठा स्कॅम आहे की बऱ्याचदा आता जसं नीटचा पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं त्याच पद्धतीनं MBBSच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन करून देऊ अशी गॅरंटी देणारे लोकंसुद्धा आहेत. आणि त्या ठिकाणी पालकांना 25 लाख 30 लाख रुपये फीस लागेल, आम्ही सगळं मॅनेज करतो, अशा पद्धतीचे आश्वासनं दिली जातात. अशा पद्धतीनं आश्वासनं देणारे कॉल रेकॉर्ड मी स्वतः ऐकलेले आहेत, जे पालकांनी मला ऐकवलेले आहेत. किंवा 30 लाख रुपये द्या, तुमचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन करून देऊ. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असं कधी होऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे जर तुम्हाला कॉल आले तर ते कॉल ब्लॉक करून डिलीट करा. नुसते ब्लॉक करू नका, ब्लॉक करून डिलीट करा, जेणेकरून भविष्यात ती व्यक्ती तुम्हाला कधीही कॉल करू शकणार नाही आणि अशा पद्धतीच्या फसवणुकीपासून तुमचं त्या ठिकाणी संरक्षण होईल. थोडक्यात शासकीय कॉलेजला ॲडमिशन करून देण्याचा जो शब्द दिला जातो तो प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे अशा सगळ्या स्कॅमपासून आपण त्या ठिकाणी दूर राहावं. अजून एक महत्त्वाचा विषय जो फसवणुकीत भर घालतो तो म्हणजे बऱ्याचशा यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला जर आपण ॲड पाहिल्या तर कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, ऑफिसचा ॲड्रेस नसतो. तुम्ही बारकाईनं बघा, फार कमी लोक आहे की ज्यांचं ऑफिसचा सेटअप आहे, ते कुठेतरी पर्टिक्युलरली एका लोकेशनला बसतात, तिथं अवेलेबल असतात. पण आता जसं की BMSच्या ॲड्स खूप रन होत आहेत सध्या सगळीकडं, कर्नाटकाच्या संदर्भाने, MP च्या संदर्भाने. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमी बजेटमध्ये BMSचं ॲडमिशनचं त्या ठिकाणी स्वप्न दाखवलं जातं. अर्थात ते खरंच पॉसिबल आहे का, तर हे याची शहानिशा न करता पालक कमी बजेटमध्ये म्हणतायत ना, तर मग आपण करून टाकू अशा पद्धतीचा डिसिजन घेतात. जी व्यक्ती व्हर्च्युअल उपलब्ध आहे तुम्हाला, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही भेटू पण शकत नाही आहे, कारण ऑनलाईन पद्धतीनं सगळ्या ॲड्स रन होत आहेत, आपण त्या ॲडला रिप्लाय करतो आहे, त्यांचं ऑफिस कुठे आहे, काय आहे याची शहानिशा फारशी न करता आपण त्यांना बळी पडतो आणि मग त्या ठिकाणी आपली फसवणूक होते. थोडक्यात काय, कमी बजेटच्या संदर्भानं किंवा ज्या ॲड्स आपण बघतो, स्पॉन्सर्ड ॲड असतात, त्या ॲडला बघून त्यांचं कुठं ऑफिस आहे की नाही हे शहानिशा न करता अशा लोकांवर फारसा विश्वास ठेवू नका. बऱ्याचदा आपण समजा उदाहरणार्थ मी एखादं ॲडमिशन 12 लाख रुपयात करून देतो आहे आणि मी माझी काही फीस घेतो आहे, XYZ फीस घेतो आहे. समोरचा व्यक्ती तुम्हाला 12 लाख फीस सांगत, म्हणजे तुम्हाला त्यांची फीस सांगणार नाही, पण तुम्हाला 12 लाखाचं बजेट देईल, तुमच्याकडून 50,000च घेईल किंवा 10-20,000 रुपये घेईल आणि परत तुम्हाला तो भेटेल का नाही याची काही शाश्वती नाही. आपला ॲडमिशनचा प्रश्न असतो. अशा वेळेस पैसे इम्पॉर्टंट राहत नाही, करिअर महत्त्वाचं असतं, वर्ष महत्त्वाचं असतं, विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणं आवश्यक असतं. मग अशा परिस्थितीमध्ये पैसे मॅटर न करता ॲडमिशन होईल का नाही याचीसुद्धा चिंता विद्यार्थी पालकांना लागून राहते. कारण ती व्यक्ती नेमकी कुठं बसते, याच्यापूर्वी त्यांचं काही ॲडमिशन केलेले आहेत का, हे सगळं आपल्याला प्रत्यक्षात भेटणाऱ्या व्यक्तीकडूनच कळू शकतं. किंवा जे रेफरन्स थ्रू तुम्हाला कुणी रेफर केलं किंवा तुम्ही चौकशी करून कुणी तुम्हाला कोणाचं नाव सजेस्ट केलं, तर ज्यांचं ऑफिस सेटअप आहे, जे तुम्हाला भेटू शकतात, त्यांच्या माध्यमातून तुम्ही ॲडमिशन करा, असा एक आपुलकीचा सल्ला तुम्हाला देतो. कारण बऱ्याचदा म्हणजे एक जोशी नावाचं एक ॲडमिशन मी मागच्या वर्षी केलेलं, मागच्या किंवा त्याच्या मागच्या एक्झॅक्ट आठवत नाही, 2023ला त्या विद्यार्थ्यांनी 5 लाख रुपये, जो एक MP चा कन्सल्टंट होता, त्याला रतलाम आयुर्वेद मेडिकल कॉलेज, श्री शिवशक्ती आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या गेटसमोर दिले. XYZ व्यक्ती ही कॉलेजची डायरेक्टर आहे म्हणून त्यांच्या हातात ते पैसे दिले गेले गेटच्या बाहेर. ती व्यक्ती गेटमधून आत गेली, पालकांना वाटलं आता येईल, थोड्या वेळाने येईल, आणि ज्या व्यक्तीनं ते सांगून पैसे द्यायला लावले ती व्यक्ती पण थोड्या वेळाने त्या ठिकाणी पसारच झाली. 2023ला त्या मुलाचं ते ॲडमिशन झालं नाही, वर्ष वाया गेलं, 5 लाख रुपये गेले. 2024मध्ये सुद्धा त्यांना ॲडमिशन जे तर मिळालं नाही. आणि मला वाटतं 2024 की 25ला आपण ते ॲडमिशन कर्नाटक राज्यामध्ये करून दिलं. म्हणजे काय झालं, गेटच्या बाहेर पैसे दिले गेले परंतु ॲडमिशन झालं नाही आणि ते 5 लाख आजही त्या पालकाचे परत आलेले नाही. MP चा कन्सल्टंट आहे, MBBS वाला नावाचा कन्सल्टंट आहे, त्यांनी ते पैसे घेतलेले
या मुलांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटला वगैरे कमेंट केलेल्या, त्याचे रिप्लाय त्याच्या ठिकाणी आले आहेत, सॉरी आमच्याकडून चूक झाली वगैरे वगैरे. माझ्यासुद्धा 2 ॲडमिशनच्या फी स्ट्रक्चरचा घोळ या MBBS वाला कन्सल्टंटने घातलेला आहे. मी कन्सल्टंट असून माझी फसवणूक झालेली आहे. सर्वसामान्य पालकांचं काय घेऊन बसलात? त्यामुळं विशेषतः बाहेरच्या राज्यातल्या कन्सल्टंटवर फारसा विश्वास ठेवू नका. मला खूप आश्चर्य वाटतं, महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, अकोल्याचे असतील, नागपूरचे असतील, आणि ते विशेष करून भोपाळ वगैरे इकडच्या तिकडच्या कन्सल्टंटच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेतात. फसवणूक झाल्यानंतर मला फोन करतात. हालाकी माझा त्यांच्याकडे नंबर असतो, कॉल ते करू शकतात, भेटू शकतात येऊन प्रत्यक्ष. माझ्याकडं तुम्ही ॲडमिशन करावं हे नाही सांगायचं आहे मला हे सांगायचं आहे की फसवणूक कशा पद्धतीनं होते. बऱ्याचदा मी त्या कॉलेजचा प्रतिनिधी आहे, माझं त्या कॉलेजमध्ये मी त्या कॉलेजचा कर्मचारी आहे, असे वेगवेगळे विषय सांगून विद्यार्थी पालकांना त्या ठिकाणी जे तर आश्वासन दिलं जातं किंवा ती या पद्धतीनं माहिती दिली जाते. आणि ऑब्वियसली विद्यार्थ्याचं ॲडमिशन असतं म्हणून पालक त्या ठिकाणी इमोशनल असतात, ॲडमिशन व्हावं याची त्यांची भावना असते, आणि त्या सगळ्या या भावनेपोटी ते त्या ठिकाणी जे येतं बळी पडत असतात. त्यामुळं अशा ठिकाणच्या गोष्टींना बळी पडू नका. ज्या MBBS वाल्याचा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे, यांनी आता परत नवीन नावानं कुठेतरी ऑफिस केलं आहे, कारण यांचं पेपरला नाव येऊन गेलेलं आहे, बदनाम झालेले आहेत. भोपाळ शहरामध्ये यांचं ऑफिस होतं. माझे स्वतःचे पण 2 लाख रुपये यांच्याकडे अजूनही अडकलेले आहेत. माझ्याकडे त्यांनी चेक दिलेला होता, तो बाउन्स झालेला आहे. हे एक उदाहरण झालं. केवळ MBBS वाल्याचा विषय नाही आहे, असे खूप लोक करतात की जे पालकांना विद्यार्थ्यांना फसवतात. त्यामुळं अशा लोकांपासून आपण सावधान राहा. त्यानंतर बऱ्याचदा पात्र नसतानासुद्धा विद्यार्थ्यांना ॲडमिशनचं आमिष दाखवलं जातं. हा पण एक विषय अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये पात्र नसताना कोणत्याही कोर्सला ॲडमिशन होत नाही एक्सेप्ट फिजिओथेरपी. म्हणजे MBBS, BDS, BMS, BUMS, BHMS हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये एकूण हे 5 कोर्सेस येतात. या सगळ्या 5ही कोर्सेसमध्ये किमान विद्यार्थी पात्र असावा तरच ॲडमिशन होतं. त्यामुळं पात्र नसताना कोणीतरी BHMSचं ॲडमिशन करून देऊ म्हणतायत, BMSचं ॲडमिशन करून देऊ म्हणतायत. अशा गोष्टीवर आपण कृपया विश्वास ठेवू नका. अनेक विद्यार्थी पालक अशा सगळ्या गोष्टीला बळी पडतात आणि त्यांचं ॲडमिशन तर होतच नाही, परंतु रिपीट करायचा जो टाईम असतो तोही निघून जातो. 4-6 महिन्यांनी त्यांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे, आणि त्या मुलाचं त्या ठिकाणी अभ्यासाचा पण वेळ निघून जातो आणि पैशाची पण फसवणूक होते. त्यामुळं पात्र नसताना कधीही ॲडमिशन होऊ शकत नाही, असं तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगेल. दुसरं असं असतं की आजच पैसे भरले तरच ॲडमिशन होईल, नाही तर सीट निघून जाईल, अशा पद्धतीचाही दबाव पालकांवर विद्यार्थ्यांवर आणला जातो. मुळामध्ये MBBSच्या संदर्भानं विशेषतः कुठेही बॅकडोअर एंट्री नाही आहे, कुठेही स्पॉट राऊंड मोस्टली कुठेही होत नाही आहे. त्यामुळं राऊंडमधनंच मग ते मॅनेजमेंट कोटा असेल, ते NRI कोटा असेल, ते रेग्युलर मेरिटचा विषय असेल, सगळे ॲडमिशन्स हे राऊंड थ्रूच होतात. कृपया आपण या सगळ्या संदर्भानं हा विषय समजून घ्यावा, जेणेकरून आपली येणाऱ्या काळामध्ये फसवणूक होणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी जे तर आपल्याला कॉलेजचं ॲडमिशन लेटर प्रोव्हाइड केलं जातं किंवा रिसिप्ट प्रोव्हाइड केली जाते. बऱ्याचदा ते फेक असतात डॉक्युमेंट. त्यामुळं आपण फीस भरली आणि मग आपल्याला डॉक्युमेंट दिले आणि फीस दिली असं होत नाही. म्हणजे कागदपत्र दिल्यामुळं आपल्याला विश्वास पडतो की आता आपल्याला पत्र मिळालं आहे ॲडमिशनचं. कृपया अशाही गोष्टीवर फारसा तुम्ही काही विश्वास ठेवू नका. ही एक पद्धत आहे पालकांना जाळ्यात ओढण्याची. सगळ्यात मेजर जो अनुभव मी घेतला तो कमी बजेटमध्ये MBBS करून देऊ हा जो काय विषय आहे याला कृपया बळी पडू नका. जर आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेत जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं असेल तर 2-3 प्रकारे ॲडमिशन होऊ शकतं. एक असतं आपल्या राज्यामध्ये मेरिटवर, दुसरं असतं आपल्याच राज्यामध्ये इन्स्टिट्यूट कोट्यातनं, तिसरं असतं की ऑल इंडिया कोट्यातनं MBBSसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, आणि चौथं ऑप्शन असतं की इतर राज्यामध्ये त्या राज्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून त्या राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणं. अर्थात काही राज्यांमध्ये येणाऱ्या कोट्यामधनं सुद्धा आपल्याला जाता येतं, जसं की MP जाता येतं, आपण तेलंगणामध्ये येणाऱ्या कोट्यातनं ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतो. हे सगळे पर्यायसुद्धा आपल्याला उपलब्ध असतात. अर्थात या सगळ्या प्रक्रियेत जात असताना नेमकं बजेट किती राहील, हॉस्टेल मेसचं किती बजेट जाऊ शकतं याची आपण नक्की शहानिशा करावी. कारण समजा एखाद्या विद्यार्थ्याला 60 लाखाचं बजेट सांगितलं आणि ते 5 लाख वाढलं तर 60 लाख भरू शकणारा माणूस 5 लाखाचं बर्डन सहन करू शकतो. पण ते जेव्हा 80 लाख होईल, 90 लाख होईल, 95 लाख होईल, तेव्हा मात्र मग त्या कुटुंबाची पूर्ण इकॉनॉमी उद्ध्वस्त होते, त्यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत येतं.
असे प्रकार टाळण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे सेवा देतात त्यांचीच तुम्ही मदत घ्यावी असं मी आग्रहपूर्वक सांगेन. अर्थात माझ्यासारख्याकडे आल्यानंतर ऑफिशियली मी काही फीस चार्ज करतो, नो डाऊट, कारण माझी यंत्रणा आहे, माझ्याकडे स्टाफ आहे, माझी सगळी सिस्टीम आहे. हे सगळं चालवण्यासाठी आलेल्या पैशातच हे सगळं चालतं. त्यामुळं ऑब्व्हियसली काही पैसे चार्ज केले जातात, परंतु विश्वासानं ही प्रक्रिया करून दिली जाते. आणि जेव्हा आपण 80 लाख 90 लाख रुपये फीस भरतो आहे, तेव्हा आपलं एवढी फीस भरायला आपण तयार असताना आपलं ॲडमिशन मार्गी लागलं पाहिजे, हा एक फार महत्त्वाचा विषय असतो. एवढे पैसे द्यायला तयार असतानाही ॲडमिशन होत नसेल तर हे कुठेतरी विद्यार्थी पालकांची फसवणूक करण्यासाठी काही ठिकाणी केलं जातं. त्यामुळं अधिकृत जे लोक आहेत, जे नामांकित आहेत, वारंवार कित्येक वर्षापासून सेवा देत आहेत, ऑफिस टाकून बसलेले आहेत, महाराष्ट्राचे आहेत विशेष करून, अशा लोकांवर आपण नक्की विश्वास ठेवा. कुणाकडेही जा जे तुमच्या नियरेस्ट लोकेशनला आहे, जे हे सगळं करून देतात, त्यांच्या मदतीनं तुमची ॲडमिशन प्रक्रिया करून घ्या. कमी बजेटमध्ये पात्र नसताना मी कॉलेजचा प्रतिनिधी आहे म्हणून माझ्या खात्यात पैसे टाका म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टींना बळी पडू नका, हे आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या ॲडमिशन प्रक्रियेत जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी नक्की आम्हाला या ठिकाणी ॲडमिशनची सेवेची संधी द्या. निश्चितपणे आम्हाला जर पॉसिबल असेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. एखादी गोष्ट माझ्याच्यानं होणं शक्य नसेल किंवा माझ्याकडून मी करत नाही किंवा करू शकत नाही, मी डायरेक्ट नाही म्हणतो, कारण आपला पालकांचा आपल्यावर विश्वास आहे, ट्रस्ट आहे, तो कुठेही डिस्टर्ब होऊ नये यासाठी ही सगळं आपण करतो. ज्या ठिकाणी काही गोष्टी माझ्याकडनं शक्य नसेल मी नाही म्हणतो. बऱ्याचदा कमी मार्कावर BMS मिळेल का, BDS मिळेल का, अशा पद्धतीची पण विचारणा होते. त्यालाही मी कमी स्कोर असेल तर मी त्यांना सांगतो होणार नाही, कारण पालकांच्या नुसतं ॲडमिशनचा विषय नाही आहे, तिथं त्या भावना जोडलेल्या आहेत, त्या मुलाचा करिअरचा प्रश्न असतो. म्हणून कुठेही पालकांसोबत कुठेही विश्वासघात होणार नाही यासाठी मी तंतोतंत माझा प्रयत्न असतो. आणि त्या प्रयत्नात मी कुठेही कमी पडत नाही, कारण मला हे सातत्यानं आपण हे काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2 पैसे चांगले मिळतात. त्यामुळं प्रामाणिकपणे सेवा देण्याचं माझं काम जे आहे ते निरंतर चालू राहील. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या वतीनं मदत घ्यायची आहे, कुठल्याही संदर्भानं, मॅनेजमेंट कोटा असेल, IQ कोटा असेल, अदर स्टेटचे ॲडमिशन असेल, निश्चितपणे तुम्ही ॲस्पायर एज्युकेशनला व्हिजिट करा. ज्यांना येणं शक्य नसेल, ऑनलाईन काउन्सिलिंग ते घेऊ शकतात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मेरिटवर ॲडमिशन करायचं आहे तर ऑनलाईन काउन्सिलिंगसुद्धा तुम्हाला घेता येईल. प्रत्यक्ष न येताही तुम्हाला आमची सेवा मिळेल आणि तुमची प्रक्रिया आम्ही मार्गी लावून देऊ. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.